का ते पत्राचं शेड दिसलं. अरे बापरे, इथं तर खतरनाक गँग आहे. हो का काफिला, कुत्र्याचा काफिला. तेव्हा तिकडून चाललं पळाल्या बघा रेल्वे. जय श्रीराम मित्रांनो, आज दसरा आणि दसऱ्याच्या दिवशी आपल्याला आज एक नवीन जागेवर जायचंय. ती नवीन जागा कोणती आहे काय नाही मी तुम्हाला लवकरच सांगणार आहे. पण त्याच्या आधी मी तुम्हाला एक गोष्ट सांगायची. आज माझी ही लाडकी सायकल आहे, हिचा आहे वाढदिवस. 7 वर्ष झाले टोटल हिला मी वापरला. या 7 वर्षामध्ये हिने एकदा बी मला कधी कसं काही अडचण आलं नाही, कुठं बी अर्ध्या रस्त्यामध्ये साथ सोडली ना. अशी माझी सायकल. आता थोडं जरा बिघाड होत येतं, त्या टायमाला मी हिला चांगलं करत राहिला म्हणून आज हिनं माझ्या इथपर्यंत सोबत आहे. आता थोडं जरा हँड थोडं हल्लाले रिपेअर करून घेणार आम्ही. तर आता आज आपल्याला जायचे श्रीराम मंदिरला. दसरा आहे म्हणून तुम्हाला तर माहितीच आहे सगळ्यांना, दसऱ्या दिवशी श्रीरामचंद्रांनी रावणाला बाण मारून युद्ध जिंकलेलं होतं. मग आता आज आपण जाणार आहोत श्रीराम मंदिरला. चला मग आता भेटूता श्रीराम मंदिर मध्ये. थोडंसं जात तुम्हाला मी रस्त्यामध्ये काही आणखीन दुसरं दाखवणार आहे. रस्त्यावर लोक व्यायाम करू लागलेले ते सगळं आपण आजच्या ब्लॉग मध्ये खूप काही बघणार आहोत. चला आता आपण तिकडून आलो इकडे चलत मॉर्निंग वॉक साठी, आणि मॉर्निंग वॉक करत करत आपण जाणार आहोत श्रीराम मंदिराकडे. इकडून हिमायतनगर ते येते. हिमायतनगर पासून असं सरळ खाली जावं लागते. हिमायतनगर पासून खाली गेले की इकडं पुन्हा मग शांताई मंगल कार्यालय लागते. शांताई मंगल कार्यालय झाले की पुन्हा मग हनुमंतवाडी मध्ये श्रीराम मंदिर आहे. आपण आज तिकडे जाणार आहोत. चला आता बघूता कसं आहे काय नाही तिथं. चला मित्रांनो, आता चाललो आम्ही. आमच्या सोबतीला का एक मित्र आहे मॉर्निंग वॉक साठी. आता त्यानं चाललं होतं. काय चाललं मित्र? काय नाव आहे तुझं? गणेश नाव आहे. मग कसं काय थोडं सकाळ कुठं जाऊ लागतं तिकडं मॉर्निंग वॉकला फिरायला? ते मित्र आहे का? ते तुमचं कुत्र आहे का? इथला आहे होय. हो का मित्रांनो, यांचं पेठ आहे म्हणून इथलाच आहे. तिथे मस्जिद बी दिसत. मस्जिद मग कसं किती गेलो तू? 8वीला. पुणे शाळेत. रुकया बेगम कुठं आहे बुवा हे? इकडं अंजली नगरला. हा बरोबर आहे. रुकया बेगम मधला मित्रांनो ना. आम्ही ज्ञानेश्वर मध्ये आमचं झाले पूर्ण शाळा. ज्ञानेश्वर मध्ये होऊन पुन्हा मग नंतर कॉलेज नॉमिनल टाकून काम करून आता इकडं फिरायला निघाला. तसंच सांगायचं तर आता मी बॅनर प्रिंटिंगचं बी काम करायला आलो. पण रोज ती करून दिवसभर ती नाकात वास जाते आणि मग लय बोर होते. वास एवढा येते की बसू वाटत नाही. जास्त जर प्रिंटिंग हुलाली तर बसूच वाटत नाही. आता हे आपला मित्र आहे. मित्रा, तुला आमचे एवढे जण बघलालेत, आता काय सांगायचंय का? काहीतरी बोलायचं असेल. माझे कोणतर मित्र आहे, अरे बघ मला असं तसं काही. उमेश. हा मित्र आहे. चांगला राहू. दोस्ती मध्ये चांगलं राहू. छोटे पिंजरे वगैरे आहेत. कुठं आहे घर? इथं घर आहे. होती आता काय आहे मग? मित्रांनो काहीतरी असं खायचे. हो का, इथं चिमण्या हे करायला मित्रांनो, चिमण्या खावं करावं म्हणून. इथं कॅमेरे बी बसवले तर ह्यांच्या सिक्युरिटीसाठी, कोण कधी काय ह्यांना काही करू नये म्हणून. तस तर आपण ब्लॉगर आहो, आपलं काही विषय नाही, आपण घेऊ शकतो. ह्याच्यात काय आहे का? जाऊ द्या, महबूबच्या पण नाही. आपण बघू त्यांना, जर भेटलं बोलण्याचा प्रयत्न करू. तर मित्रांनो तिथं महबूबच्या नव्हते. आपण आता चाललो तिकडं राम मंदिरकडं. शांताई मंगल कार्यालय येऊ लागले जवळ. शांताई मंगल कार्यालय आले की आपण तिथून असं सरळ मध्ये वळून मग राम मंदिरला तिकडं जाणार आहोत. आणि आता आजचा ब्लॉग मस्त हुलालाय, क्रेझी हुलालाय. जर तुम्हाला जर आवडत असेल तर लाईक करा, सबस्क्राईब पण करा. सबस्क्राईब करायला काही पैसे लागत नाही करून. चला आता बघू पुढे जाऊ. पाणी 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 नुसता पाऊस. रेल्वे जाते 7 वाजता.
चला जरा बघू तर आवाज येऊ लागला रेल्वेचा. जरा पळत पळत जातो आता आम्ही. ऐकलो का मित्रांनो आवाज? रेल्वे येऊ लागले. रेल्वे आली का आम्ही मी चिराग आणि माझे दोस्त बाकीचे आम्ही सगळे तिथं नाचत थांबत होतो रेल्वे येऊ लागली की. आता दिसते आले काय रेल्वे. टाइम तर झाला नाही अजून. कुठं टाइम? भारतातल्या रेल्वे आजकाल जरा जल्दी येऊ लागले का काय? थांबा तिकडे दाखवतो. दिसते का इथून? थांबा बघला. इथून जर दिसली तर आता इथूनच बघावं लागेल. दिसते काय? तेव्हा 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 तिकडून चाललं पळाले आपण रेल्वे. तिकडून चालले त्याच रूटनं चालले. त्याच रूटनं सेम असंच पळत जाते पुण्या गावाला जाते की बा. तुम्हाला जर माहित असेल इथून रेल्वे पुण्या गावाला जाते तर तुम्ही कमेंट करा मित्रांनो. मला बी माहित नाही. मी आजपर्यंत एवढ्या वेळेस तिथे नसला पण मला नाही माहिती ती रेल्वे कुठं जाते. पुण्या गावाला जाते. बघूत आता चला. पळून पळून मला बी दम लागलाय. बघा काही जण व्यायाम करायला लागले तर आता इथून असंच चलत चलत तुम्ही येताव का तेव्हा इथून थोडस वर गेलो ना की तुम्हाला दिसते की ती ही आहे राम मंदिर आहे. आणि आता लय जास्त मित्रांनो पहिलं मी जेव्हा इथं आलो होतो ना तेव्हा एवढं बांधकाम हे काहीच नव्हतं. आता डायरेक्ट एवढं पूल कधी बांधलं की काय की मला येऊन कमीत कमी वर्ष तर झाला असेल मला इथं येऊन. आता 1 वर्ष झाले मित्रांनो मला इथं येऊन. आणि ही पूल बघाय कसला आहे. हो का बघा पूल. आता ही इथून पार राम मंदिरच्या साईडला चाललाय पूल तिकडं. राम मंदिर जे आहे ना तिकडं राम मंदिर पशीच असं हळूहळू तिकडच चाललाय पूल. मला मी दाखवतो बघा आता तुम्हाला दिसेलच तिकडं. अरे बाप इथं कुत्र्याची लयची गँग दिसायला. हड होय हड. थांबा गँग दाखवतो. बघूनच भेव लागतंय माय. बघा हो काही बघा नुसतं बघून भेव लागतंय यंदा. बघून कुत्रे आहे तिथे. हे असंच पूल बांधले. याच्यावर काय लिहिले? महारेल हाय. महारेल म्हणजे ह्याच्यावर रेल्वे जाणार आहे का मित्रांनो? मला तर वाटाय बी नव्हतं ह्याच्यावर रेल्वे जाणार आहे. महारेल लिहिले ह्याच्यावर. महारेल म्हणजे रेल्वे जाते ह्याच्यावर. म्हणजे असं इथून निघणार आहे का आता रेल्वे? तिथलं रेल्वेचं कॅन्सल होऊन इथून जाईल आता रेल्वे. भारी आहे मग. इथून जर रेल्वे जाणार आहे म्हणलं. राम मंदिर जवळ आले. हे राम मंदिर मी तुम्हाला दाखवणार आहोत. मधून दाखवणार आज पूर्ण एकदम दमान डिटेल दाखवणार आहोत. त्याला आपण बघूता. आणि माझा जर ब्लॉग तुम्हाला आवडत असेल मित्रांनो तर लाईक करा आणि सबस्क्राईब करा. चला आता बघूता. कमेंट करा मला. आणि हे एक सांगायचं राहिलं हो का, हे शर्ट आणि पॅन्ट आज कपडे मला मम्मीनं घेऊन दिले दुसऱ्याचं. मला कसं वाटायला काय नाही कमेंट करा. मला तर आवडलाय मम्मीने दिले ड्रेस. शर्ट मस्त आहे असं मस्त आहे. अंगाला सॉफ्ट सॉफ्ट फील होऊ लागले. चला आता राम मंदिर आले जवळच. तुम्हाला दाखवतो लांबून कसं दिसतंय ती. हो का ती जी छोट पत्राचं सेट दिसल्यावर दिसले का मित्रांनो? तेव्हा ती पत्राचं सेट दिसल्यावर अरे बापरे इथं तर खतरनाक गँग आहे. हो का काफिला कुत्र्याचा काफिला. व्हायला एवढे कुत्रे कुठून आले तिथे? एवढे कुत्रे कुठून आले ती? व्हायला डॉन बनेगा. खतरनाक कुत्ता बैजती है भैया. इथं जर आलो का कुत्रेच कुत्रे. हो का अजून एक चाललाय मेंबर इकडून. हो का नुसते कुत्रे आहेत. इथून त्या पुढं पर्यंत जर बघितलो का कुत्रेच कुत्रे आहेत. येण्याच्या आधी 4 वेळेस विचार करा. म्हणजे सिक्युरिटी न या जरा. कुत्र्याने एखादी चावलं की मग पिचू करायला जावं लागतंय. मित्रांनो राम मंदिर मध्ये आला आणि आता राम मंदिरचं म्हणजे फर्श वगैरे त्याने साफसफाई केलं सगळं दसऱ्याच्या मुहूर्तावर. आणि आल्या आल्या इथं असं एक बॅनर वगैरे तुम्हाला दिसते तर तुम्हाला दाखवतो मी.
मित्रांनो इथे छोटस कासव आहे, कासवाचे बी दर्शन घेऊन आपण जाऊ. साईडला हनुमान बसले तर राम मंदिर आहे म्हणल्यावर हनुमान इथे त्यांची रक्षा करायला बसणार, काही विषयच नाही. चला आता हो का, आले आले इथे बेल भेटते आपल्याला, बेल वाजव आणि ग्रंथ भेटतात आपल्याला इथे. हे बघा मोठमोठाले ग्रंथ इथं आहेत, तुम्ही वाचू शकता. एकदम सुंदर असं राम मंदिर आहे मित्रांनो. हो का, साईडला इथं विठ्ठल रुक्माईचं पण मंदिर आहे, छोटस केलेलं आहे. हा हा मित्रांनो, लाईट चालू नव्हती, आता लाईट चालू झाले. लाईट चालू झाल्यावर तर लय नंबर 1 दिसते. ही तुम्हाला मी दाखवतो आता. बघा 1 मिनिट. तेव्हा जरा ते थोडा अंधार होता, का बरं तर सकाळ सकाळ कोण एवढं लाईट लावायला, तेवढं नसते. मग आता बघा, आता हे बघा आता कसं दिसतंय. इकडे साईडला फुलांमध्ये गणपतीला आपण लावलेलं आहे, आर्टिफिशियल फुलांमध्ये. हो का, मधात सूर्य, कारण ते सूर्यवंशी होते म्हणून सूर्य. आणि इकडे विठ्ठल रुक्माई. हे बघा स्वास्तिक पण आहे. आणि ह्या मंदिराची स्थापना आहे ते वगैरे सगळं जे पण झालेलं होतं, याचं इथं खाली रेखाटलेलं आहे, तुम्ही बघू शकता. हे बघा 12/2/2004. श्रीरामचंद्रांचे इथं पादुका आहेत. ह्याचे दर्शन घ्या मित्रांनो. तुम्हाला जिथं ज्यांना इथं यायला पॉसिबल नाही त्याने इथं येऊन असं दर्शन घेऊ शकतात ऑनलाईन. हे बघा बघा मित्रांनो, श्रीरामजी चंद्र किती सुंदर दिसते मूर्ती. बघा बोले पुजारी जे आहेत बांधले मंदिर, वडिलांनी बांधले. ही टोटल पूर्ण 10 एकर शेत होतं, आणि वडिलांची इच्छा होती म्हणून कोणी बांधलं, आजोबांची इच्छा होती म्हणून वडिलांनी बांधले. पूर्व परंपरागत आपल्या इथं हे होते, रामनवमी होत होती. मग ती भव्य दिव्य राम मंदिर बांधायची इच्छाच होती वडिला आजोबांची. त्याच्यामुळे मग ती वडिलांनी बांधली, स्थापना त्यांच्याच हाताने झाली. असं आहे ती आजोबा. बघा मित्रांनो, यांच्या वडिलांनी यांच्या आजोबाची इच्छा होती म्हणून राम मंदिरची उभारणी केली. किती चांगली गोष्ट आहे. आपण आपल्या वडिलांची इच्छा असली तर काही साधं करणार झालो घरात, पण एवढं हे नाही तर राम मंदिर बांधले. तर बघा थोडंफार करा काहीतरी. मित्रांनो आपण बघू शकता, आपण इथली पूर्ण माहिती घेतली. तुम्हाला आज मी दसऱ्या दिवशी राम मंदिर दाखवलंय. इथं असं भोग वगैरे ते काही फक्त रामनवमी दिवशीच लागतात म्हण, आणि बाकीचं असं एरिवारी काही नसते म्हण. प्रायव्हेट मंदिर आहे हे, म्हणजे त्यांचं स्वतः घरच्याच आहे, पब्लिक मंदिर नाही. मग पब्लिक मंदिर मध्ये कसं गव्हर्नमेंट वगैरे थोडस असते, त्याच्यामुळे करते. त्याचं प्रायव्हेट म्हणल्यावर सामान्य माणसाकडे एवढे पैसे नसते तर की त्यानं पूर्ण सगळे करू शकेल. म्हणून इथं मोठ्या मोठ्या ट्रकात चालल्या, तर त्याचा आवाज येत असेल, जरा माझी आवाज थोडीशी अडकडत असेल, माफ करा मला. थांबा मी दाखवतो तुम्हाला. हे बघा असं दिसतंय राम मंदिर. आणि तुम्ही जर इथून लातूर मधून जर येत असाल तर तुम्हाला इकडून यावं लागतं. का ही रस्ता तुम्हाला येण्यासाठी आहे, इकडून हे पुलं वगैरे येऊ लागलेत ना आता रेल्वेचे, ही रस्ता